नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानची प्रश्ने. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेली आहे चालू घडामोडीची 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. जुलै महिन्यातील ही प्रश्न आहेत आणि मित्रांनो, आजपासून आपण चालू घडामोडीची सिरीज चालू करत आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला. आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, उत्तर आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. लक्षात ठेवा मित्रांनो, ही संस्था मातंग आणि गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करेल. प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेची सुरुवात केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची घोषणा पंढरपूरमधून केलेली आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, न्यायाधीश एन कोटेश्वर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ते जम्मू आणि काश्मीर व लडाख या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य करत होते. आजचा प्रश्न क्रमांक 4 आहे, गुजरात राज्यातील पलिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवे शहर ठरले आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, पहिले शहर. प्रश्न क्रमांक 5 आहे, गुजरात राज्यातील पलिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? तर लक्षात ठेवा, जैन धर्माचे हे तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, जैन धर्मियाच्या आग्रहास्तव गुजरात राज्यात पलिताना हे शहर मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, IPS राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 7 आहे, मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? उत्तर आहे इंदोर या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 8 आहे, पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर रवांडा या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी पॉल कागामे यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, चर्चेत असलेला एपिस्टार 6E हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर मित्रांनो, चीन या देशाचा आहे. तर प्रश्न क्रमांक 10 आहे, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 11 आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर मित्रांनो, युरो चषक 2024 हा स्पेन या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 113 भारताचे खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे भारत. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारताचे कर्णधारपद युवराज सिंग यांनी भूषवलेले आहे व फायनल मॅच ही भारत आणि पाकिस्तान या 2 संघादरम्यान खेळवली गेली होती. प्रश्न क्रमांक 16 आहे, IT सक्षम युवा योजना 2024 कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे हरियाणा या राज्याने. प्रश्न क्रमांक 17 आहे, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये खुर्ची पूजा उत्सव साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, त्रिपुरा या राज्यामध्ये खुर्ची पूजा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, जुलै 2024मध्ये सुरिनामामधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुभाष प्रसाद गुप्ता
यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर असलेला 100 मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनला आहे? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 100 मिलियनचा टप्पा पार केलेला आहे फॉलोअर्सच्या लिस्टमध्ये. तर जगातील सर्वाधिक पॉप्युलर नेता म्हणूनही ओळखलं जातं नरेंद्र मोदी यांना. प्रश्न क्रमांक 20 आहे, आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठीचा जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, KP शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 आहे, नीती आयोगाने जाहीर केलेल्या 2023-24 शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकामध्ये भारताचा निर्देशांक किती आहे? तर मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे 71. प्रश्न क्रमांक 23 आहे, ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या सबीरा हारिस कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 24 आहे, आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवरहंस वॉन हेटिंग पुरस्कार 2024 लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, स्वर्ण पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, लिहून घेत चला. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. डेली बेसिसवरती आपण अपडेट करणार आहोत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 25 आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जाहीर केली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये 2 ते 3 योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे. तर या तिन्हीपैकी कुठलाही एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तिन्हीचीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर मित्रांनो, या योजनेमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? प्रश्नाचं उत्तर असणार आहे राजस्थान या राज्याची योजना आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, पंतप्रधान विश्वकर्मा योजना PMVY लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश. प्रश्न क्रमांक 29 आहे, हंस वॉन हेटिंग पुरस्कार 2024 साठी कोणत्या भारतीय विक्टिमॉलॉजी तज्ज्ञाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे मित्रांनो प्राध्यापक के चोकलिंगम. प्रश्न क्रमांक 30 आहे, दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जुलै या दिवशी. प्रश्न क्रमांक 31 आहे, संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार 2100वे शतकही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील? तर मित्रांनो, उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 32 आहे, इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन हा किती कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, जेम्स अँडरसन याने कसोटी क्रिकेटमध्ये 188 सामने खेळले आहेत. आणि मित्रांनो, जेम्स अँडरसन हा पहिलाच असा वेगवान गोलंदाज आहे ज्याने 188 कसोटी क्रिकेट सामने खेळले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. आजचा प्रश्न क्रमांक 33 आहे आपला, जगातील पहिले ऑल वेदर इंडोर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे? तर मित्रांनो, उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये.
प्रश्न क्रमांक 34 आहे, न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावलिया यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याच्या. प्रश्न क्रमांक 35 आहे, पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 36 आहे, कोणत्या देशाची केंजा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरली आहे? उत्तर आहे मोरोक्को या देशाची. मित्रांनो, इथे आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की भारताची AI सुंदरी कोण होती जिने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. तर आपण आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर केलेलं आहे. व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये येईल, तर आपण तो पण व्हिडिओ जाऊन पाहू शकता. प्रश्न क्रमांक 37 आहे, जागतिक मिस AI सौंदर्य स्पर्धेत भारताच्या वतीने कोण सहभागी झाली होती? उत्तर आहे झारा शतावरी. प्रश्न क्रमांक 38 आहे, विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? तर कार्लोस अल्कराज हा 2024 पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, विम्बल्डन महिला एकेरी स्पर्धेत 2024 कोणी जिंकले? उत्तर आहे बार्बोरा क्रिजिकोवा. प्रश्न क्रमांक 40 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरता शूरतेचे प्रतीक असलेले वाघनखे लंडन येथून महाराष्ट्रात आणून कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे. प्रश्न क्रमांक 41 आहे, पॉवर विनीत द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे R बालसुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक 42 आहे, महिला क्रिकेट एशिया कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 43 पाहूया, ऑलिम्पिक स्पर्धा 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? उत्तर आहे पॅरिस येथे. प्रश्न क्रमांक 44 आहे, आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज नॅचरल फार्मिंगने मानवतेसाठी 2024चा कोणता पुरस्कार जिंकला? उत्तर आहे गुलबेकियन पुरस्कार. प्रश्न क्रमांक 45 आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे? तर शिक्षण मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात, भारतातील कोणत्या राज्यात गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणीला जगातील सगळ्यात मोठ्या 10 कोळसा खाणीच्या यादीत स्थान मिळाले आहे? उत्तर आहे छत्तीसगड राज्यातील कोळसा खाणींना. प्रश्न क्रमांक 47 आहे, भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? बरोबर उत्तर असणार आहे प्रश्नाचं 124व्या रँकिंगवरती. प्रश्न क्रमांक 48 आहे, कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ हा फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात, महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे की 1000 कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 50 आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक A आहे बार्बरा क्रिजिकोवा, सानिया मिर्झा, सेरेना विल्यमसन, PV सिंधू. या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करायचं आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा. आपल्याकडून काही सजेशन असेल तर तेही आपण कमेंट करू शकता आणि आपल्याला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ रिक्वायरमेंट असेल तर तेही आपण कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि सोबतच शेअर पण करा.
बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारी चालू घडामोडीची व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेजची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण डेली बेसिसवरती जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे अपलोड करणार आहोत, ज्याचा फायदा येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला होणार आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जे की येणार आहे डिसेंबर 2024पर्यंत नवीन 9,000 पदांची भरती निघणार आहे, तर त्याच्या अनुषंगाने पण आपण आपल्या चॅनलवरती सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या 2 सब्जेक्टचे व्हिडिओज वन लायनरमध्ये अपलोड करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षांमध्ये होईल. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.